ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर, विष्णू घाट आणि लक्ष्मी मार्केट येथील शौचालय आणि कचराकुंडी हटवण्याची मागणी वीरशैव विजनने केली आहे। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर ही समस्त सोलापूरकरांची अस्मिता आहे। या मंदिराचं विष्णू घाट लक्ष्मी भाजी मार्केट समोर प्रवेशद्वार आहे। या प्रवेशद्वाराच्या शेजारी सुलभ शौचालय आहे। तसंच तिथं कचराकुंडीत कचरा टाकला जातो। प्रचंड घाणीचं साम्राज्य असतं, त्यामुळे दुर्गंधी पसरते। मोकाट जनावरं येतात, मलमूत्र विसर्जन करतात, त्यामुळे मंदिराचं आणि तलावाचं पावित्र्य धोक्यात आलं आहे। मंदिरासमोर शौचालय असणं अयोग्य आहे। ही सोलापूरकरांसाठी शरमेची बाब आहे। त्यामुळे ते शौचालय त्वरित हटवण्यात यावं, हा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा। तसंच पासपोर्ट कार्यालय ते डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह या रस्त्यावरील बाजूनं तलावात सांडपाणी येतं, त्याचाही बंदोबस्त करावा। त्यामुळे मंदिराचं तलावाचं पावित्र्य आणि सौंदर्य अबाधित राहील। महापालिकेनं कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला। तर वीरशैव विजनच्या वतीनं महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याकडे निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी माजी नगरसेवक रमेश भटकर, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, श्रीकांत कट्टीमनी, सोमशेखर खुबा, राम राजमाने, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, मनोज पाटील, शिवानंद एरटे, मेघराज स्वामी, अमित कलशेट्टी, सोमनाथ चौधरी, ओंकार सालेगाव, बसवराज चाकाई यांची उपस्थिती होती। शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांचं मंदिर आणि विष्णू घाट लक्ष्मी मार्केट समोर त्या परिसरात सुलभ शौचालय आहे। त्या शौचालय आणि त्याचबरोबर तिथे कचराकुंडी आहे। भाजी मार्केटमधले विक्रेते तिथं भाजी सडका माल आणून टाकतात आणि तिथे जनावरं येतात, ते सुद्धा मलमूत्र विसर्जन करतात। त्यामुळं तो परिसर घाणीचं साम्राज्य बनलेलं आहे आणि तिथे दुर्गंधी सुटती आहे। त्यामुळं आम्ही आज मनपा आयुक्त श्री रवी पवारसाहेब यांच्याकडे निवेदन दिलं की तेथील शौचालय त्यांनी त्वरित हटवावं आणि त्याचबरोबर तिथले कचराकुंडी काढून तो परिसर स्वच्छ ठेवावा, जेणेकरून विष्णू घाटाचा जो प्रवेशद्वार आहे तो खुला करून तिथल्या भाविकांना त्या मार्गे येण्यास सोयीचं होईल आणि त्याद्वारे सिद्धरामेश्वर मंदिराचा परिसर, तलाव याचं पावित्र्य आणि सौंदर्य अबाधित राहील। या हेतूनं आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलं।